शरम नाही वाटत? जिवंत माणसाचं श्राद्ध घालतात कुणी? प्रमोशनचं हॉटेस्ट डेस्टिनेशन सृष्टी हर्बल रेमेडीज प्रेझेंट्स प्रमोशन जंक्शन. आणि आज आपल्या जंक्शनवर आलेली आहे रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या सिनेमाची टीम. ढगातनं जगात आलेले आहेत सगळे. मला वाटतं ढगातनं जगात हे आम्ही जे कॅचलाईन तुमची पाहतोय ना, आणि जे दिलीपजींचं प्रमोशनल पोस्टर, हेच भन्नाट आहे. म्हणजे ही आयडियाच भन्नाट आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल एक उत्सुकता निर्माण होते. आणि असं म्हणतात की कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक असतो, त्याच्या डोक्यातनं सगळं येत असतं. आणि तुम्ही तर यात चटकार मारलेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडनं सिनेमाविषयी पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल मला. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी ढगातून जगात ही टॅगलाईन किंवा कॅचलाईन देण्याची कारणच ते होतं की ते खरंच ढगातून जगात येत आहेत या चित्रपटातल्या कथेत. कारण नवीन ट्रान्सफर होऊन आलेला यमराज जो स्वतःला ईश्वराचा सिनियर मोस्ट IAS समजतोय, IAS ऑफिसर समजतोय, आणि त्याला नरक लोकात आणि यमलोकात खूप बदल घडवून आणायचे आहेत. म्हणजे कारण तो स्वतःला खूप एज्युकेटेड, खूप पॉलिश्ड, असं डिग्निफाईड यमराज समजतोय. कारण जुने यमराज जे रेडा वापरत होते त्यांची पदोन्नती झाली, ते वरच्या पोस्टवर गेलेत, आणि हा नवीन यमराज आलाय जो स्मार्ट आहे, गोल्डन हेअर आहे, ब्ल्यू आईज आहे, आणि त्याला काही बदल घडवायचे. त्याच्या अंतर्गत त्याने असं ठरवलं आहे की खाली जशी गुन्हेगारांना चांगल्या वागणुकीबद्दल शिक्षा माफ केली जाते, तशीच काहीशी तो म्हणतोय की इकडे मी फर्स्ट प्रेफरन्स रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आत्म्याला देऊन तो म्हणतो की तुमची केस आम्ही पहिली घेतलेली आहे. तुमची या नरक वासातली जी काय 1 वर्षाचा जो काय कारावास होता तो त्याच्यात तुमची जी वागणूक चांगली होती, त्या चांगल्या वागणुकीच्या निमित्ताने तुमच्या वर्षश्राद्धाला तुम्हाला मी स्वतःच्या माणसांमध्ये तुम्हाला तुमच्या रूपात मी पाठवत आहे 8 तासासाठी. तर त्याची ही कथा आहे की ते तिथून त्या ढगातून किंवा त्या नरकातून किंवा यमलोकातून त्यांचा जो प्रवास होतो त्यांच्या घरापर्यंतचा, आणि मग तो पुढचा प्रवास, याची ही कथा आहे रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. मला वाटतं पूर्ण फॅन्टसीचा हा प्रकार वाटतं दिलीपजी. तुम्ही याआधी कधी ही फॅन्टसी मला वाटतं आम्ही पाहिलेली नाहीये तुमच्याकडनं, आणि पूर्णतः आता तुम्ही आम्हाला एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहात. हो, वेगळ्या लुकमध्ये म्हणण्यापेक्षा ही तू म्हणतोस ते बरोबर आहे की फॅन्टसी, पण नुसती फॅन्टसी नाही आहे ही. म्हणजे फॅन्टसी आणि रिअल लाईफ वर्ल्ड, फॅन्टसी आणि रिअलिटी, म्हणजे कल्पित आणि सत्य, वास्तव, असं 2 पातळ्यांवर हे कथानक फिरतं. त्याच्यामुळे मला करताना खूप मजा आली. मला ते हा प्रकार सगळाच वेगळा होता. म्हणतेस ते बरोबर आहे, या प्रकारचा मी कधी रोल केला नव्हता की एकाच वेळेला तो अशा कल्पित आणि अद्भुत जगात पण वावरतो रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, आणि पहिल्या वर्षश्राद्धाला तो खाली येऊन आपल्या फॅमिलीची, कुटुंबाची काय हाल हवाल आहे आपण गेल्यानंतर हे बघतो. मी बायको काय करते, मुलं काय करतायत, आणि त्याला एकूण बघून परिस्थिती धक्का बसतो. या सगळ्यात 8 तासाची मुदत आहे, आणि त्याला एक यमदूत घेऊन आलाय जो दीपक शिर्केने यमदूत साकारलाय. तर असं ते वेगळ्या 2 पातळ्यांवर फिरणारं कथानक आहे. त्याच्यामुळे मला जरा उत्सुकता आहे ते कसं रिसीव्ह होतं मी 2 पातळ्यांवरचं कथानक. पण वेगळेपण आहे सगळ्या याच्यामध्ये, आणि ते पहिले जे इफेक्ट्स जे आहेत त्यांचे ते फारच फॅन्टॅस्टिक आहेत. म्हणजे मी जे आत्ता अलीकडेच मी बघितला, कारण तो 7-8 वर्षांपूर्वी आम्ही तो शूट केला होता. तर ते म्हणजे मी स्वतः तरी मला अगदी प्रांजळपणे असं वाटतं की ते हॉलिवूडच्या मूवीजमध्ये वगैरे असावेत असे इफेक्ट सगळे ते यमलोकात ते दाखवलेले आहेत. आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे तो खाली जेव्हा येतो पृथ्वी तलावर काही तासांपुरता, ते मध्ये इथलं सगळं वास्तव जग, आणि मी तो परत जातो असं. मला वाटतं शीतल, बरेच जण ढगातनं जगात येणारे आहेत याच्यामध्ये. तू मला वाटतं रिअलिस्टिक लाईफमधलीच आहेस. एकंदरीत काय भूमिकेचा फ्लेवर आहे आणि कशी धमाल आली? हे एका मुलीचं स्वप्न आहे जी तिचे वडील गेल्यानंतर 1 वर्षात ती त्यांना इतकं मिस करते. ती जी पोकळी आहे ती तिची भरून निघतच नाही आहे त्या घरात, कारण तिचे बाबाच नाही आहेत. मग असं कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये डीप माणसाच्या जे असतं ते कुठेतरी स्वप्नातून बाहेर पडतं, किंवा त्यात ते बघतो एखादा माणूस, असं आपण म्हणतो. तर तशी ही या मुलीची फॅन्टसी आहे, जिला तिने म्हणजे एक वास्तवतेची थोडीशी अशी जोड की खरंच वर्षश्राद्ध आहेच वडिलांचं, पण मग जर खरंच असं आले तर बाबा आपले परत आपल्यात, तर काय होईल, काय दिसेल, हे सगळं ज्याचं मिश्रण आहे, हे जे पेंट केलेलं आहे ते तिने केलं. तर ही भूमिका संध्या रामचंद्र पुरुषोत्तम जोशी अशी आहे. स्क्रिप्ट उत्तम असली तर सिनेमा उत्तम होतो. त्यामुळे तुमच्याकडे ती प्रोसेस मला ऐकायला आवडेल की ही फॅन्टसी लिहिताना नेमकं अजय म्हणून तुम्ही काय विचार करत होता? माझी एकांकिका होती श्राद्ध नावाची, आणि शामराव विठ्ठल बँकेसाठी ती केली होती. अरुण नलावडेने डिरेक्ट केली होती त्यावेळेला ती, आणि त्यावेळेला रिस्पॉन्स खूप आला. जवळजवळ 8 प्राइजेस या एकांकिकेला मिळाले होते त्यावेळेला. आणि
त्याचा जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं, म्हणजे रात्र आरंभसुद्धा माझी एकांकिका होती, त्याचाही चित्रपट करत असताना दिलीप भैया बरोबर होते, शीतलही त्याच्यात एक डॉक्टरचा, आणि राजन तामाणे, दीपक शिर्के, ही सगळी माझी टीम होतीच त्याच्यात. हे जेव्हा करताना असं मला त्याच्यात ज्याला चित्रपट दिसायला लागला त्यावेळेला प्रवास सुरू झाला, ज्या वेळेला माझ्या कथेचा चित्रांच्या भाषेत, आता ही कथा सांगायची आहे मला, आणि चित्रांच्या भाषेत त्या तुकड्या तुकड्यांमध्ये लाखोच्या पीसेसमध्ये जेव्हा प्रेक्षक ही कथा पाहतात त्यावेळेला त्यातली पात्र जी आहे ती ट्रॅव्हल करत असतात तुकड्या तुकड्यातून, ती मला दिसायला लागली होती. म्हणजे रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, तो यमलोक, नरकलोक, कोणी बघितलं आहे यमलोक आणि नरकलोक? मला नाही वाटत की कुठलाही माणूस परत येऊन सांगितलं आहे की मी नरकातून आलो आणि नरक असा आहे किंवा यमलोक असा आहे असं. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं एक जग असेल तिथे त्या ठिकाणी, आणि तिथून हे जे आत्मे आहेत ज्यांना शिक्षा भोगायला, म्हणजे हा नवीन यमराज सांगतोय की हे ॲक्च्युली प्युरिफिकेशन सेंटर आहे. इकडे जे काय तेलात टाकणं, आगीवर जाळणं किंवा सुळावर चढवणं, हे असल्या ज्या शिक्षा आहेत त्या जुन्या यमराजाबरोबरच गेल्या. मला काहीतरी नवीन करायचं आहे, प्युरिफिकेशन सिटी आहे. आमच्या इकडे आम्ही सायंटिफिकली म्हणजे ते रामचंद्र पुरुषोत्तम जोशींना तो दाखवतो सगळं, तेव्हा ते विचारतात सुद्धा त्याला की तू काय मला कामाला ठेवणार आहेस का, मला एवढी माहिती देतोयस ती. तर तो म्हणतो नाही नाही, की मी कसा आहे, ॲडव्हान्स आहे, मी माझी वोकॅब्युलरी कशी चांगली, हे त्याचा सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे ही पात्र लिहित असताना यमराज, रामचंद्र, मग घरचा प्रवास, आणि घरच्या प्रवासात मग त्यांची जी नाती आहेत, कारण ते खाली आल्यानंतर एवढे एक्साईट आहेत की बरोबर यमदूत जो आहे दीपक शिर्के, म्हणजे तो असा पहिला यमदूत आहे की जो आत्म्याला वरून खाली घेऊन आला आहे. तर त्याला ते सांगतात एकंदर माझं असं होतं, माझं हे आहे, एक्साइटमेंट आहे त्यांना की आलो मी एकमेव आत्मा आहे ज्याने अचीव केलेलं आहे चांगल्या वागणुकीबद्दल. म्हणजे काय मिळू शकतो एखादा माणूस, त्याचं ते उदाहरण असं ते द्यायला प्रयत्न. आणि एकंदरीत त्यांची जी फॅमिली ते पाहतायत सगळं, म्हणजे विटनेस आहेत त्या प्रत्येक त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्याचा प्रवास करताना स्वतः प्रवासात त्या कथेच्या, चित्रांच्या भाषेच्या कथेतला स्वतःहून पात्र यायला लागली माझ्याकडे. मी असा आहे, मी असा आहे, की मी अशी आहे, किंवा सुहासताईंचं जे पात्र आहे ते असं आहे. ह्या सगळ्यांचं जेलून हळूहळू त्याने स्वतःच आकार धरला आणि स्वतःच त्याची चित्रांची कथा तयार झाली. मी काहीच केलेलं नाही आहे. जसं अजयजी म्हणाले की एकांकिकांपासून तुम्ही एकत्र आहात, म्हणजे रात्र आरंभ आणि ही एकांकिका आहेत आणि याचा सिनेमा केलाय, त्यामुळे ते तुमचं बॉन्डिंग आम्हाला माहिती आहे. पण फॅन्टसी तुम्ही आधी केली नव्हती, त्यामुळे फॅन्टसीशी रिलेटेड एखादा सिनेमा तुमच्याकडे आल्यावर? फॅन्टसी मी सिनेमा केला नव्हता, पण मी नाटक केलेलं आहे. आणि आता मागे शीतल म्हणाल ते फार महत्त्वाचं आहे की त्याला एक लॉजिकल त्यांनी एक कारण दिलेलं आहे. खरं असं असतं का, हा इथे प्रश्न लागू नये, असं कसं होऊ शकेल, असं नाही. कारण ते तिच्या मनाचे खेळ आहेत. मनात तुम्ही काही खेळू शकता ना तुम्ही याच्यामध्ये, हे असं कसं शक्य आहे, तिच्या मनात काही शक्य आहे असं. तर मागे मी तेंडुलकरांच्या नाटकात काम केलं होतं एका. तर तेंडुलकर स्वतः फार इंटेलेक्च्युअल लेखक होते, म्हणजे अशा या तऱ्हेच्या ह्याच्यावर विश्वास ठेवणं शक्यच नव्हतं. पण त्यांच्यामध्ये चक्क मी त्या नाटकामध्ये विठ्ठला नावाचं नाटक होतं, त्याच्यामध्ये मी आणि भूत होतो. आणि त्यात प्रस्तावामध्ये मी तेंडुलकरांना लिहिलं होतं की मला अद्भुताची पहिल्यापासून आवड आहे म्हणून. तशीच ती बाकी माझ्या पणकेला पण आहे. त्याच्यामुळे अद्भुताला ते फार मला महत्त्वाचं वाटतं की त्याला तरी एक तार्किक हे दिलेलं आहे कारण, की बघा काय असं कसं घडू शकतं, तर तिच्या मनाचे खेळ आहेत ते असं. हां, तू म्हणाल ते बरोबर आहे की याच्यामध्ये रात्र आरंभमध्ये मी याच्यावर काम केलं होतं. आणि रात्र आरंभ सुद्धा खूप गुंतागुंतीचं ते कॅरेक्टर होतं. ती व्यक्तिरेखा खूप गुंतागुंतीची, कॉम्प्लेक्स अशी होती. ती स्किझोफ्रेनिक पेशंट होता तो, म्हणजे तो दुभंग व्यक्तिमत्व. मग एका वेळी तो खूप कुटुंबवत्सल, फार सच्छील, सभ्य असा माणूस आहे, आणि दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्या वेळी तो वेगळ्या स्वतःच्या कल्पना विश्वात रमणारा आणि प्रसंगी तो क्रूर होणारा असा भयंकर संशयी, अंध असा तो स्वतःला इमॅजिन करतो त्याच्यामध्ये. असं दोन्ही ह्याच्यावर तो जगतो. इथे जसं मी दोन जगात जगतो, फॅन्टसी आणि रिअलिटीमध्ये, तसं त्याच्यामध्ये तो आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यात पुन्हा कल्पित आणि वास्तव असं दोन त्यांनी केलेलं आहे. आणि मग त्याच्यात तो इमॅजिन करून आपल्या खऱ्या मुलाचा, आपल्या कल्पनेतल्या विश्वातल्या कोणतरी आपला जीव घेणारा, टपणारा कोणतरी आहे मुलगा म्हणून, त्याला आपण मारतोय सेल्फ डिफेन्समध्ये असं म्हणून स्वतःच्या मुलाचा खून करतो आणि तो क्रिमिनल होतो. तर मला अनेक लोकांनी विचारलं की तुम्ही इतका कॉम्प्लेक्स, मी त्यासाठी मला स्टेटचं अवॉर्ड मिळालं, बेस्ट ॲक्टरचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं त्या रोलसाठी. तर मला तुम्ही इतका कसा अभ्यास केला या इतक्या ह्याचा, म्हणजे अशा तऱ्हेच्या माणसाचा, की दुभंग व्यक्तिमत्वाचा, परत तो क्रिमिनल आहे. तर मी त्यांना सांगितलं की मी खरोखरच ह्यातला काही अभ्यास केला नाही. जो अभ्यास केला, जो रिसर्च केला, संशोधन केला, अभ्यास केला, तो सगळा अजय पणसेकरनी केला होता. आणि मी फक्त त्याला शरण जाऊन त्याने जे सांगितलं ते मी केलं फक्त तिकडे त्या रात्र आरंभमध्ये. पण तो खूप, म्हणजे मी चौकट राजामध्ये पण मतिमंद केलाय, मानसिक संतुलन बिघडलेला, पण हे अधिक कॉम्प्लेक्स होतं रात्र आरंभमधलं कॅरेक्टर. पण मला मी जे 3 त्याच्याकडे केले सिनेमा, हा तिसरा म्हणजे माझी हॅट्रिक आहे.
तर त्याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका मला करायला मिळाल्या. हे बरंचसं रिअल लाईफ एक कॅरेक्टर म्हणायला हरकत नाही, की त्याला नॅचरलिस्टिक स्टाईल ऑफ ॲक्टिंग म्हणतात, की म्हणजे वास्तवदर्शी अभिनय शैली अशी इथे आहे. पण आधीच्या 2 आहेत फार वेगळी होती ती. त्यात मी म्हटलं रात्रारंभमध्ये तो जो कॉम्प्लेक्स कॅरेक्टरचा होता, दोभंगी व्यक्तिमत्वाचा, आणि एन्काउंटर हा जो सिनेमा केला हिंदी ह्याने, की ज्याला आयफा अवॉर्ड्समध्ये 4 नॉमिनेशन मिळाले इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमीच्या. तर त्याच्यामध्ये नसरुद्दीन शहाचा मेन रोल होता. तर त्याच्यामध्ये पुन्हा माझी रोल अगदी वेगळी होती. मी त्याला माझं कम्प्लीट रूपच बदललं होतं त्यांनी. मला असं काय म्हणतात त्याला, वैचित्र्यपूर्ण आणि असं विक्षिप्त दिसणारा पुनाप्पा असा मी केला होता. त्याला मी डेंचर लावले होते, कवळी लावली होती. यमलोक, नरक, यमराज म्हणजे आम्हा माणसांना जे काही माहिती होतं तसं Sometimes you have to face amazing surprises. सृष्टी हर्बल रेमेडीज प्रेझेंट्स प्रमोशन जंक्शन मध्ये आपण इथे घेत आहोत GST सोबत एक रिफ्रेशिंग ब्रेक.